योग्य वेळेस योग्य दिवसामध्ये आपल्याला गाय गाभण करणं हे डेअरी फार्ममधलं सगळ्यात एक सक्सेस मंत्र म्हणता येईल. याशिवाय तुमचा डेअरी फार्म सक्सेस होऊ शकत नाही. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाई वेल्यानंतर किती दिवसात आपली गाय कृत्रिमरित्या करायला पाहिजे किंवा भरली पाहिजे, त्याला सिमेंट कोणत्या किती दिवसांनी दिलं पाहिजे, आज याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण याच्यावर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या गायीची डिलिव्हरी झाल्यानंतर गाई वेल्यानंतर साधारणतः ती 2.5 ते 3 महिने पूर्ण तिचं दूध फुल राहतं, म्हणजे तिचा पीक राहतो. सगळ्यात जास्त दूध उत्पादन आपल्याला 2.5 ते 3 महिन्यामध्ये मिळतं. आणि त्या पिरियडमध्ये ती गाई जर हिटवर येते ना येते याच्याकडं बरेचसे पशुपालक शेतकरी लक्ष देत नाही. आणि बऱ्याच वेळेस एखाद्या वेळेस हिटवर जरी आली तरी आपण त्या गायीला कृत्रिमरित्या करीत नाही. तर आपण नेमकी कधी कृत्रिमरित्या करायला पाहिजे? सर्वात पहिलं म्हणजे आपलं गोठ्यातील मॅनेजमेंट कसं आहे, आपलं चारा घालण्याचं सगळं जे काम चालतंय रोजचं, तर त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं आपलं वर्किंग आहे, शेड्यूल आहे, त्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. तर 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये जर आपण काळजी व्यवस्थित घेतलेली असेल त्या गायीची, तिला ट्रान्झॅक्शन फीड दिलेले असेल, काही टॉनिक व्हायटॅमिन असेल, मेटाबोलाइट पावडर असतील, तशा ज्या पावडरी आहेत त्या आपण दिलेल्या असेल आणि योग्य पद्धतीनं आपण तिचं 8व्या आणि 9व्या महिन्यात काळजी जर घेतलेली असेल तर गाई व्याताना कोणतीही तकलीफ होत नाही, वेळेवर जारवार पडतो आणि तिच्या गर्भपिशवीतली जी घाण आहे ती सुद्धा व्यवस्थित पडायला सुरुवात होते आणि त्यानंतर ती दुधाला चढायला सुरुवात होते. ज्यावेळेस ती दुधाला चढते आणि साधारणतः 1 महिन्याच्या आसपास आपल्याला तिचं पीक यील्ड मिळतो. आणि पीक यील्ड मिळाल्यानंतर आपण मग आपल्या दुधाची अपेक्षा लागते. आपण दूध बघतो, नाही गाईचं दूध जादा आहे, लवकर गाई भराय नको आहे. तर मित्रांनो, काही गायांमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर वेल्यानंतर 1 महिन्यासुद्धा त्या गाई हिटवर येतात. पहिला हिट राहतो आपल्या, त्या पहिल्या हिटला तिला काय भरून जमणार नाही. आणि सर्वसाधारण गायांमध्ये 45 दिवसानंतर किंवा 1.5 महिन्यानंतर, आपण म्हणूया 1.5 महिन्यानंतर त्या गाईचा हिट येतो. आणि असा हिट आल्यानंतर बरेचसे पशुपालक भरतच नाही किंवा काहींचं जर मॅनेजमेंट खराब असेल तर पहिल्या 45 दिवसात ती गाई हिटवरच येत नाही आणि त्या गाईचं दूध जास्त निघत असतं आणि त्यामुळं आपण थोडंसं दुर्लक्ष करतो. त्यामुळं आपलं जे गाईचं जे 12 महिन्याचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल आपलं डिस्टर्ब होतं. आता बरेच शेतकरी ज्यावेळेस त्या गाईचं दूध कमी होतं त्यावेळेस त्यांना आठवतं की आपली गाई ही आता आपल्याला भरवली पाहिजे आणि कृत्रिमरित्या करायला पाहिजे. तर त्यावेळेस आपल्याला आठवतं आणि त्यावेळेस आपल्याला कळतं, अरे ही गाई तर अजून हिटवरच येत नाही, ही तर अजून माझ्यावरच येत नाही. आणि मग तिथून पुढं बऱ्याच वेळेस तिला आपण वाट बघतो, रेग्युलर मिनरल मिक्सचर देतो, बऱ्याच वेळेस आपण तिची वाट बघतो, आता हिटवर येईल मग हिटवर येईल. अशा गोष्टीमध्येच आपले 4-5 महिने निघून जातात आणि त्यानंतर मग आपल्याला काळजी लागते, दूध कमी होतं आणि गाई हिटवर येत नाही. तर अशा वेळेस आपल्याला काळजी लागते. मग आपण तिला डॉक्टरांच्या सल्ल्यानं काही वेळेस पावडर द्यायला सुरुवात करतो आणि कधी त्या पावडर देऊन सुद्धा ती गाई हिटवर येत नाही. आणि अशा पद्धतीनं आपण एक दुष्ट चक्रात दूध उत्पादक सापडतो. आणि असं सापडल्यामुळं आपल्याला जे 12 ते 14 महिन्यात, जास्तीत जास्त 15 महिन्यात तिचं परत वेत व्हायला पाहिजे ते आपल्याला मिळत नाही. आणि न मिळाल्यामुळं आपल्या गोठ्यातील दुधाचं ॲव्हरेज हे कमी होतं आणि त्या गाईवर आपला अधिकचा खर्च होतो. तर हे जे आहे योग्य वेळेस योग्य दिवसामध्ये आपल्याला गाय गाभण करणं हे डेअरी फार्ममधलं सगळ्यात एक सक्सेस मंत्र म्हणता येईल. याशिवाय तुमचा डेअरी फार्म सक्सेस होऊ शकत नाही. आपल्याला मित्रांनो नॉर्मली 45 ते 90 दिवस, जास्तीत जास्त काही कारणामुळे कमी जादा, समजा थोडी लेट आली 75 दिवसाला हिटवर आली
तर 45 दिवसापासून पुढं, म्हणजे 45 दिवसाला जर पहिला माझा आला तर त्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या माझाला आपल्याला ती गाय भरवायची. साधारणतः 70-75 दिवस होतील. ते 70-75 दिवस ते 90 दिवस आपल्याला त्या गाईला कृत्रिम रेतन कन्फर्म करूनच घ्यायचं आणि आपली गाई त्या 90 दिवसाच्या आतमध्ये कन्फर्म गाभण झाली पाहिजे. आपण ज्यावेळेस शेवटचं जे कृत्रिम रेतन करतो, समजा एखाद्या वेळेस ती रिपीट झाली आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्यांदा तिला कृत्रिम रेतन करायचं तर अशा वेळेस आपण तिला दुसऱ्यांदा भरून तोपर्यंत तिचे 90 दिवस कंप्लीट झाले पाहिजे. म्हणजे अशा आपण जर 90 दिवसाच्या आतमध्ये किंवा 90व्या दिवशी आपण तिला जर गाभण जर करण्यात यशस्वी झालो तर आपल्या डेअरी फार्ममध्ये जे दुधाचं सायकल आहे ते सायकल आपण चांगल्या पद्धतीनं मेंटेन ठेवू शकतो. आणि बरेच वेळेस काय होतं पशुपालक मित्रांनो, की आपल्या गाई लेट लागल्या ना, लेट समजा 6 महिन्यानंतर 7 महिन्यानंतर, आता कशा काही पशुपालक असे आहेत त्यांचे वर्ष गाया हिटवर आल्या नाही आणि त्यानंतर त्या हिटवर आल्या ट्रीटमेंट केल्यानंतर किंवा काही आपण खनिज मिश्रण दिल्यानंतर काही गोळ्यांचा वापर केल्यानंतर त्या हिटवर आल्या. परंतु त्या हिटवर आल्यानंतर मित्रांनो तिने इतकं सडनली दूध आटवलं, म्हणजे समजा तुमची जर एक 15-16 लिटर दूध देणारी गाय असेल समजा त्या वेळेमध्ये, तर तिनं अक्षरशः एक 3-4 लिटर 5-6 लिटर वरती खाली येते, इतकी क्विकली सडन खाली येते. आणि बऱ्याच वेळेस तिचे आपण जो 7व्या महिन्यात त्या गायला सोडायला पाहिजे तर त्या 7व्या महिन्यामध्ये न सोडता आपल्याला ती गाई 4थ्या-5व्या महिन्यातच ती गाई सोडावं लागते. कारण तिचा लॅक्टेशन पिरियड हा वाढलेला असतो आणि आपण तिला लेट प्रेग्नेंट केल्यामुळं ती सडनली दूध हे करते. आणि मग साधारणतः आपण 6वा आणि 7वा आणि हे 2 महिने असे 4 महिने एक्स्ट्रा ते आपल्याला अंगावरती गाय सांभाळावं लागते. आणि यामुळे आपल्या दूध उत्पादनातील खर्च हा वाढतो, आपल्याला फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होतो. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपली गाई योग्य वेळेस आपल्याला गाभण करता आली पाहिजे. आता दुधाचे बाजारभाव आपल्या हातात नाही, पण आपल्या हातातलं ही गोष्ट तर आपल्या हातात आहे, मॅनेजमेंट. आणि या मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण पहिल्या 45 दिवसात त्या गाईचा हिट आलाय का नाही याच्यावर आपलं सर्वप्रथम लक्ष पाहिजे. ती दूध देणारच आहे, तिच्या दुधात काही जास्त फरक पडणार नाही, ते दूध देणारच आहे.